नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला तुमच्या कॅटेगरीनुसार अनुदान दिलं जातं. परंतु मित्रांनो, काही लाभार्थ्यांना अनुदान दिलं जात नाहीत. यासाठी वेगवेगळी कारणं आहेत. तर यामधील अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं बँक केवायसी. लक्षात ठेवा, आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोणकोणत्या कारणांमुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे येत नाहीत याविषयी व्हिडिओ आहेत. परंतु या व्हिडिओमध्ये बँक केवायसी या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. कारण मित्रांनो, 31 मार्च किंवा मार्च महिना हा बँकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. जे अकाउंट होल्डर असतात, खातेधारक असतात, त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण मित्रांनो, या मार्च महिन्यामध्ये जे अकाउंट असतं त्या अकाउंटची केवायसी करायची असते. जर केवायसी परिपूर्ण जर नसेल तर तुम्हाला मात्र नियमित येणारे हप्ते मिळणार नाही किंवा तुम्हाला बँकेचं अकाउंट ऑपरेट करता येणार नाही. लक्षात ठेवा. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, आम्हाला नियमित स्वरूपामध्ये हप्ता तर आला पाहिजे, मग बँकेची केवायसी संदर्भात राज्य सरकार किंवा प्रशासनाच्या माध्यमातून काय नियम आहे? तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला बँकेची केवायसी हे 2 वर्ष, 8 वर्ष आणि 10 वर्ष तून करावी लागते. लक्षात ठेवा, म्हणजे 2 वर्ष असेल, 2 वर्षातून एकदा, 8 वर्षातून एकदा आणि 10 वर्षातून एकदा तुम्हाला ही केवायसी करावी लागते. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, सर 2 वर्षाची केवायसी, 2 वर्षानंतर केवायसी कोणाची करायची असते? एक लक्षात ठेवा, आरबीआयच्या नियमानुसार किंवा प्रशासनाच्या माध्यमातून जर तत्काल इमर्जन्सी स्वरूपामध्ये जर केवायसी करण्यास सांगितली, हे पूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना सांगत नाही, पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात हा नियम असतो. तर अशाच लाभार्थ्यांनी 2 वर्षातून एकदा केवायसी करायची असते. त्यामुळे जेव्हा आरबीआयचा एखादा नियम निघेल किंवा राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं ना की बाबा केवायसी करून घ्या, त्यावेळेस नक्की आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकू. त्यामुळे तो विषय 2 वर्षानंतरचा केवायसीचा विषय डोक्यातून सोडून द्या. आता 8 वर्ष आणि 10 वर्ष, काही बँका या 8 वर्षामध्ये केवायसी करत असतात, तर काही बँका या 10 वर्षातून केवायसी करत असतात. आता यामध्ये ज्या राष्ट्रीयकृत बँका असतात त्या 10 वर्षातून केवायसी करून घेतात आणि बाकीच्या ज्या बँका आहेत, सहकारी बँक, त्या 8 वर्षातून केवायसी करून घेतात. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतात लक्षात ठेवा. तर तुमच्या बँकेनुसार तुम्हाला ते असणार. समजा तुमचं जर मध्यवर्ती बँकेमध्ये, जर समजा सहकारी बँकेमध्ये अकाउंट जर असेल तर तुम्हाला 8 वर्षानंतर केवायसी करायची असते आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला 10 वर्षानंतर केवायसी करायची असते. त्यामुळे जर समजा तुमची या अगोदरपूर्वी केवायसी झाली असेल तर निश्चिंत राहा, काळजी करायचं कारण नाही. लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही सांगाल सर, अनिल सरांनी सांगितलं केवायसी करून घ्या, लगेच तुम्ही बँकेमध्ये धावाधाव कराल, तर नाहीये. तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता, जाण्याची गरज नाहीये. फोनद्वारे कॉल करू शकता किंवा कुठल्या तरी स्तरावरून माहिती मागून तुम्ही आमची केवायसी करायची आहे का, आता आले का, तर या गोष्टी विचारू शकता. जर तुमची केवायसी आली असेल करण्याची तरच तुम्ही बँकेमध्ये जाऊन केवायसी करायची. लक्षात ठेवा. नाहीतर केवायसीच्या भानगडीत पडू नका. 10 वर्षातून, 8 वर्षातून एकदा तुम्हाला ही केवायसी करायची असेल, दर वर्षाला केवायसी करायची नसते. आता काही ठिकाणी, काही सोशल मीडियामध्ये किंवा अनेक ठिकाणी व्हॉट्सअपला असा मेसेज येतो की बाबा तहसीलदार कार्यालयातून असं पत्रक आलंय किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी केवायसी वगैरे करून घ्या किंवा हयातीचा दाखला वगैरे सादर करून त्याची प्रत तहसीलदाराकडे सादर करा, असा काहीतरी विषय आहे. हे जो काही मेसेज येतोय किंवा हे जे काही परिपत्रक सुद्धा आहेत, तर हे परिपत्रक ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांना मात्र वर्षातून एकदा ही केवायसी करायची असते. लक्षात ठेवा. त्यांच्या वयामानानुसार त्यांची केवायसीचा नियम हा वेगळा असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी हे पत्रक असतं. बाकीचे जे काही दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील किंवा आजारी व्यक्ती असतील, यांच्यासाठी मात्र 8 किंवा 10 वर्षानंतर केवायसी करायची असते आणि ज्येष्ठ नागरिकांना मात्र वर्षातून एकदा ही केवायसी करायची असते. काही स्तरावरती तर 2 वर्षातून केवायसी मागितली जाते, तर काही ठिकाणी 1 वर्ष. मी तुम्हाला सगळ्या शक्यता सांगतोय. लक्षात ठेवा, ही जी केवायसी आहे ही केवायसी प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळी असते. काही बँका वर्षातून एकदा करतात, काही बँका वर्षातून 2दा करतात, काही बँका 2 वर्षातून एकदा करतात. तर अशा पद्धतीचा नियम आहे. प्रत्येक बँक मॅनेजरनुसार सुद्धा नियम बदलत असतात. त्यामुळे तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे, ज्या बँकेत तुमचं अकाउंट ऑपरेट करताय, तर त्या बँकेमध्ये नेमका नियम कसा आहे हे समजून घेऊन तुम्ही ते आजच काम करून घ्या. कारण 31 मार्च ही केवायसीसाठी शेवटची तारीख असते. पुढेही तुम्हाला केवायसी करता येणार आहे, पण मात्र हप्ते नियमित स्वरूपामध्ये यावेसाठी तुम्ही आत्ताच त्या केवायसीचा जो विषय आहे हा संपून टाका. कारण बँकांना 31 तारखेपर्यंत, 31 मार्चपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करून पुढील वर्षासाठी त्यांना नियमित स्वरूपामध्ये हे अकाउंट पुढे फॉरवर्ड करावे लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा 31 महिना हा वर्षातून शेवटचा महिना समजला जातो. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी केवायसी केली पाहिजे, कोणी करायला नाही पाहिजे, किती वर्षातून करायची असते,
तुमच्या बँकेनुसार नियम कशा पद्धतीने असू शकतात याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.